परिच्छेद. भारतामध्ये आज मोठ्या प्रमाणात कामगार असंतोष असल्याचे व परिणामी संप व बंद ही आंदोलने दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसून येते. मुंबईच्या गिरणी धंद्यातील 2.5 लाख कामगारांना 3 महिन्यांपेक्षा अधिक काळ चाललेला संप हे याचे ढळढळीत उदाहरण होय. वाढत्या महागाईमुळे या कामगारांना आपल्या पगारात सुमारे 300 रुपये मासिक वाढ पाहिजे व ती देण्याची मालकांनी नाकारल्यामुळे हा संप आहे. या संपाचा विचार किंवा मागण्या योग्य आहेत किंवा नाही याबद्दल पुष्कळ उलटसुलट लेख आणि वक्तव्ये प्रसिद्ध झाली आहेत. आज महागाई इतकी वाढली आहे की मुंबईसारख्या शहरात दरमहा 1,000 रुपये कमवूनही कोणालाही आपले कुटुंब चालवणे शक्य नाही. त्यामुळे उद्रेक होणे स्वाभाविक आहे. या उद्रेकाचा पाठपुरावा करणारे अनेक कामगार पुढारी व राजकीय नेते आहेत. पण याच वेळी देशात जे कोट्यावधी असंघटित कामगार आहेत त्यांच्या परिस्थितीचा विचार करण्यास कोणी फारसे पुढे येत नाहीत, ही दुर्दैवी गोष्ट म्हणावी लागेल. परिच्छेद. 1980च्या प्रमाणे भारताची लोकसंख्या 69 कोटी आहे. त्यात काम करणाऱ्यांची म्हणजे श्रमिकांची संख्या 26 कोटी आहे. या 26 कोटींपैकी संघटित क्षेत्रात काम करणाऱ्यांची संख्या फक्त 2 कोटी 30 लाख असून बाकीचे सुमारे 24 कोटी श्रमिक असंघटित क्षेत्रात काम करीत आहे. संघटित क्षेत्रात मोठमोठे कारखाने, रेल्वे वाहतूक वगैरेंचा समावेश होतो, तर असंघटित क्षेत्रात शहरामध्ये काम करणारे हमाल, विडी कामगार, हॉटेल कामगार, दुकानातील नोकरवर्ग व खेड्यातील शेतमजूर, बलुतेदार व श्रमिक शेतकरी यांचा समावेश होतो. म्हणजे एकूण श्रमिकांपैकी जेमतेम 10% श्रमिक संघटित क्षेत्रात आहेत, तर काम करणाऱ्या 100 लोकांपैकी 90 लोक असंघटित क्षेत्रात आहेत व त्यांची परिस्थिती काय आहे हे समजून घेणे आवश्यक ठरेल. परिच्छेद. 1978 सालच्या एका पाहणीनुसार भारतामधील संघटित कामगारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न 5,797 रुपये असल्याचे आढळून आले. तर त्याच पाहणीनुसार देशातील नागरिकांचे सरासरी वार्षिक उत्पन्न फक्त 1919 रुपये असल्याचे दिसून आले. त्याच काळात शेतमजुरांचे सरासरी वार्षिक उत्पन्न जेमतेम 200 रुपये होते. मुंबई शहरात आज बँकेतील शिपाई किंवा मोठ्या इंजिनिअरिंग कारखान्यात काम करणारा अकुशल कामगार दरमहा 1,000 रुपयेपेक्षा जास्त वेतन कमावतो. त्याचवेळी मुंबई शहरात विडी वळणाऱ्या कामगाराला रोज केवळ 12 रुपये मिळतात. पुणे शहरामध्ये विडी कामगारांचे वेतन दररोज 8 ते 10 रुपये पडते. छोट्या छोट्या हॉटेलात काम करणाऱ्या कामगारांची परिस्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. आणि ग्रामीण भागात जे लाखो शेतमजूर काम करतात त्यांचे किमान वेतन आज रोज केवळ ₹4 ते ₹5 इतकेच आहे.